बघितलंस, मिळाला तुला तुझा कौल. तू जात आहे तुझं प्रेम आणि चहा उतू चाललाय. ताई सॉरी सॉरी सॉरी. इट्स ओके. मी गॅस बंद केलाय. काय एवढा कसला विचार करतेस तू? केदारचा. केदारचा? नाही म्हणजे केदारला चहा हवा होता ना, तर त्याच्यासाठीच चहा बनवत होते. तो ओतू गेला. पण केदारचा एवढा विचार का चाललाय? काही नाही. कुठे काय? वाय आर यू सो एम्बॅरेस्ड? हा, ओ माय गॉड, तू आत्ता लाजलीस. ओ माय गॉड तारिणी, तुला लाजताना पहिल्यांदा बघते मी. मी त्याला चहा देते. पण खूप गोड दिसतेस तू. तुम्हाला दोघांनाही कोणाची दृष्ट लागू नये. गॉड ब्लेस यू. आलेच. हो हो, जा लवकर जा. गॉड, केवढी लाजली. माझं चुकलं. मला सगळं माहिती असतानाही तुमच्याशी लग्न केलं ना, हेच चुकलं माझं. या कुटुंबाचा इतिहास माहिती होता तरी या कुटुंबाशी संबंध जोडले. पण काय मिळालं? हा, काय किंमत आहे माझी? या घरात हक्काची जागा मिळवायला अजूनही भांडावं लागतंय मला. इतकी वर्ष संसार केला मी, तरी त्या वसुधाचंच कौतुक आहे. असं काय केलंय हो तिने? माझ्याकडे तोंड करून बोला जरा आहे असं खाली मान घालून बसताना म्हणून पावतंय त्यांचं. मला एक सांगा, वसुधा चुकीची होती ना? तिच्यामुळे वाटोळं झालंय ना तुमच्या आयुष्याचं? अहो, संबंध नसताना आमच्याही आयुष्याचं वाटोळं झालंय तिच्यामुळे. ती वसुधा मेली ते मेली, पण ही तारिणी ठेवली माझ्या उरावर. स्वतः मरताना त्या तारिणीला घेऊन मेली असती ना, तर तेवढंच काहीतरी पुण्य केलं असतं. रेवा, काही करून आज त्या 100 मुलांची लिस्ट आपल्याला मिळायला हवी. मला काय वाटतं, केड्या, जर युवराज पार्टी होस्ट करणार आहे तर त्याच्याकडे ती लिस्ट असण्याचे चान्सेस जास्त आहेत. हो, हे बघ, काही कर, पण आज त्याला घोळात घे. ओए पुत्तर, तुझे टेंशन ना लो. ये कुड़ी कोई ऐसी वैसी चीज नहीं है, समझा ना? तेरे को लिस्ट चाहिए ना, आज मिल जाएगी, डोंट वरी. तू लास्ट टाइम कशा बाबतीत आणि कधी सिरियस झाली होतीस? नाही, खरंच मला हे जाणून घ्यायचंय. अरे आपण रोजच सिरियस काम करतो ना. सतत गुन्हेगार, मर्डर, खून, मारामारी, त्या सगळ्याचा परिणाम मेंदूवर होत असतो, कळलं ना? म्हणून जरा असं छान मस्करी करायची, चिल मारायचं. तुला लिस्ट पाहिजे ना, चल दिली लिस्ट, डोंट वरी. अगं बाई, कामाचं बोलतेस का? बोल. केड्या, श्रीवल्लीचा आवाज आहे ना? हो, मी करते तुला थोड्या वेळाने. ओके ओके, ठीक आहे. ये ग सुने, बस. कामाचं बोलत होतीस ना. काम होत राहणार आहे, काम होत राहणार आहे. बोला. नाही, काय ते लिस्ट वगैरे म्हणत होतीस ना. अगं, तारिणी सुद्धा असं ते लिस्ट बद्दलच कायम बोलायची. ते मुलांची लिस्ट, सारखं आपलं काम, आराम म्हणून नाही, दुसऱ्यासाठी सतत राबत बसायचं. हो, तेच ते आश्रमाचंच चाललं होतं काम जरा. बॉस, मी भाजलं. सावकाश. एक मिनिट थांब. घे, थांब. नाही बॉस, सॉरी, माझंच लक्ष नव्हतं. उकळता चहा होता तो. काय रे? केदार, बोल ना. तू काहीतरी बोलत होतीस ना? नाही, तू बोल. तू बोलत होतास, काय झालं? मी ते मिशन बद्दल बोलत होतो. रेवाचा फोन आला होता. काय म्हणाली मग रेवा? काय नाही, ते 100 मुलांची लिस्ट काढायला सांगितली ना, तेच, बाकी काय नाही. आलो.
आवडला ना आणू का अजून? नाही ग वास. बरं ते जाऊ दे. तुझी कामं कशी चालली आहेत? उत्तम चालू आहेत. थांबणारच ना आणखी काही दिवस? नको थांबू गा. निघू का लगेच? थांब, बॅगच भर. मी तर काय म्हणते, तू कायमसाठी तिथे राहा. घरात मुली असल्या ना की घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं ग. म्हणून म्हणते तू थांब इथंच. चांगलं तुझं लग्न लावून देते आणि थाटामाटात तुझी पाठवणी करते. मग जा नवऱ्याकडं. एवढ्या वेळा शिरा गोड लागत होता, आता कडू लागायला लागला ग. होय काय? तुम्हा मुलींच्या पुढे ना लग्नाचा विषयच काढायचा नाही. हो मग तुला काय सोपं वाटतंय लग्न करणं सध्या? तुझ्या वेळेस सारखं नाहीयेस तुम्ही. बाहेर बघतेस ना कसली पोरं आहेत. तरी नशीब तारिणीने धनुष्वर रुमाल टाकला, नाहीतर सगळंच अवघड होत. तू म्हणतेस ते अगदी खरं आहे हा. खरंच खूप गुणी आहे का माझा केदार. नाहीतर मला काळजीच पडली होती असा नवरा मुलगा कुठे शोधायला जाऊ म्हणून. पण एक सांगू का, लेक सासरी जाताना वाटतं आपली जबाबदारी संपली. पण ती जबाबदारी जरी संपली असली ना तरी मनात एक पोकळी भरून राहते ग. तारिणी सासरी गेल्यापासून खूप एकटं एकटं वाटत होतं ग मला. म्हणजे तशी नमाजते ग गप्पा मारायला, पण तारिणीचं कसं अगदी सकाळी उठल्यापासून सुमे 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 सुमे, हे केलंस का सुमे, ते केलंस का सुमे, नाश्ता केलंस का सुमे, औषध घेतलंस का. अगं ती असली ना की घर कसं अगदी भरल्यासारखं वाटायचं मला. अगं जरा सुद्धा करमत नाही आम्हाला एकमेकींशिवाय. पण आता तू आल्यापासून ना तारिणीच घरी असं वाटतं मला. सुमे, सेंटी होणार नसशील तर एक सांगू? सांग ना. मी ज्या कामासाठी आले होते ते काम आता ऑलमोस्ट संपत आलंय. ते झालं की मी जाणार. काय ग तू, असं कसं तुझं काम? थोड्या वेळासाठी यायचं आणि जीव लावून जायचं. आता कामच तसं आहे म्हणल्यानंतर काय करायचं, तूच सांग. कधी कधी वाटतं ना याची सवय लावून घ्यावी. आता 2 नाती गेल्या, आता 3री सुद्धा जाणार. बाकी कामाच्या बाबतीत तू आणि तारिणी अगदी सारख्यात बघ. फक्त तुझ्यातला एकच गुण नाही आमच्या तारिणीकडे. कोणता? अगं एकदम भित्री बागुबाई आहे आमची तारिणी. पण काल काय झालं सांगू का तुला? काय? अगं मसुदाचा फोटो उचलायला रेखानी हात पुढं केल्याबरोबर